दानोरकरांनी स्टेटस ठेवलेला आहे, जन्मे जानेवारी घोडे 12 तुम्ही नाही नाचते, अशा पद्धतीचे काल रात्री स्टेटस ठेवलं त्यांनी 10:30 आजच्या काही घडामोडी काल रात्री झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर स्टेटस आहे. नाही, मला हे कोण काय स्टेटस देते याला काही हे नाही. म्हणजे बिना परिश्रमाने ज्यांना काही मोबाईलच हाताळून स्टेटस ठेवायचं असेल तर त्यांना त्या स्टेटसला कोणी काही महत्व देण्याची गरज वाटत नाही. पुण्यात पुरुष लाडकी बहीण योजनेचे 1200 बनावट लाभार्थी उघडकीस आलेले आहेत. पुण्यात लाडक्या बहिणीचे 1200 आता बायकोचं नसेल खाता तर नवऱ्याने घेतला तर काय फरक पडतो. द्यायचं बहिणीलाच आहे ना. नवरा बायको काय यांच्या 1200 रुपया 1500 रुपयापासून काय डिवोर्स घेणार आहेत काय. नाही आता 1500 भेटणार, माझा अकाउंट नाही म्हणून नवऱ्याला सोडणार आहे काय. बायकोचं नसेल खाता, नवऱ्याच्या खात्यात गेले असतील. तपासा ना, विभक्त राहतात काय, एकत्रच राहतात ना. द्यायचे 1500 आणि गोष्टी करायच्या 15,000च्या लंब्या चवळ्या, याला काय अर्थ आहे काय. काल संजय राऊत यांनी राज्यसभेत जो आरोप केलेला आहे की शरद पवार यांनी म्हटलं होतं की यावर राजकारण करू नये, त्यानंतरही संजय राऊत यांचं असं वक्तव्य कसं बघता तुम्ही. असं आहे, या संदर्भात फार मोठा असंतोष जनतेमध्ये सुद्धा आहे. लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात, जो अपघात झालाय तो पटतच नाहीये. त्यामुळे हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत. कोणी तर असंच म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहेत. कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले. आणि कोणी म्हणतायत की ते पायलट वेळेवर का बदलला. हे असे अनेक गोष्टी शंका घेण्यासाठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याचा, लोकप्रिय नेत्याचा मृत्यू होतो त्यावेळेस हे संपूर्ण चौकशी होणे आणि यातून दूधचा दूध पाणी का पाणी होणं. काल जे तो पत्रकार उर्फल नेता बन जो म्हणला ना, त्या बनच्या म्हणण्याप्रमाणे ही चौकशी त्यांनी म्हणलं की वडेट्टीवारांनी पुरावे द्यावेत. आता मी काय सीबीआयचा माणूस आहे पुरावा द्यायला त्याला. सरकार तुझी, सर्व तुमचं, केंद्रात तुमचा, राज्यात तुमचा, पुरावे तुम्ही गोळा करा. मी काय कोणाचं नाव घेतलंय की हे दोषी आहेत की ते दोषी आहेत. म्हणजे हे तर उलटा चोर कोतवाल को पूछे तेरे पास में प्रूफ क्या है, चोरी का माल खुद के हात में नहीं, असा तो प्रकार आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात हे फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे. एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. विमान अपघात पहिल्यांदा सीआयडी चौकशी जाहीर करण्यात आली, हे पण एक अमेझिंग गोष्ट. सीआयडी चौकशी आता महाराष्ट्रामध्ये दिल्लीशी सुरू आहे. त्या चौकशी सीआयडी म्हणजे शुद्ध वेळकाळूपणा असं मी मानतो. सीआयडी चौकशीमध्ये 5% सुद्धा काही निष्पन्न झाल्याची माहिती माझ्याकडे नाही. गेल्या 30 वर्षात मी पाहतोय. त्यामुळे ही चौकशी सीबीआय लेव्हलवर व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. अजितदादांच्या पक्षाचे एक राजकीय सल्लागार आहेत नरेश अरोरा, डिझाईन बॉक्स नावाची कंपनी त्यांची आहे आणि त्यांनीच त्यांच्या पक्षाला पिंक कलर दिला असं बोललं जातं. पण त्यांच्या निधनानंतर ते त्यांच्या बैठकीत सुद्धा पक्षाच्या बसले, पण त्यांना नंतर बाहेर काढण्यात आलं. राजकीय पक्षांसोबत हे जे सल्लागार कंपन्या यांची ही जी पद्धत आहे अशी नवीन, काय बोलायला. नाही, सल्लागार कंपन्या या निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीसाठीच बनवल्या जातात किंवा काम करतात. आणि हे काही सल्लागार फुकट नसतात ना, हे त्याचा मोबदला घेतात. पैसे घेऊन या कंपन्या व्यावसायिक दृष्टीनं काम करणाऱ्या कंपन्या आहेत. त्याचा इन्व्हॉल्वमेंट पक्षात किती असावा, कोर कमिटीमध्ये, कोर बैठकीमध्ये, हा तो त्या पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना खरं तर त्यांनी बसायलाच नको, अपमान करून घ्यायला नको. पैसे मोजून त्यांना घेतलेला आहे. ती कंपनी जी काम करते ती फुकट काम करत नाही. कोणतीही कंपनी असेल, निवडणुकीचं मॅनेजमेंट करणारी जी कंपनी आहे त्या सगळ्या आहेरच केल्या जातात. त्यामुळे यामध्ये फार काही नवीन आहे असं मी मानत नाही. हसन मुश्रीफ असं म्हणाले की दादांशी चर्चा झाली होती की ते म्हणायचे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे.
हसन मुश्रीफच्या डोळ्यातील अश्रू आणि भावना मी पाहिलेत. अनेक नेते, अनेकांच्या डोळ्यात पाणी पण नव्हतं, अनेकांच्या डोळ्याचे भाव सांगत नव्हते की चेहराही सांगत नव्हता. मी नाव घेणार नाही, पण हसन मुश्रीफांचा जे आक्रोश होता की त्याचे जे डोळ्यातील अश्रू हे प्रामाणिक अजितदादावर प्रेम करणारे होते असं दिसतात. एक मुस्लिम नेता इतकी वर्ष त्या अजितदादांच्या बरोबर काम करताना मला वाटतं की सर्वाधिक दुःख जे पाहिले राजकीय नेत्यातील इतर त्यामध्ये त्यांच्याचे भाव सांगून जातात. आणि त्यामुळे मला वाटतं ते नक्की खरं बोलत असतील हे मी 100% खात्रीनं सांगू शकतो. अजितदादा एकत्र करण्यासाठी तयार होते अशा संदर्भातली माहिती दिल्लीच्या सूत्रांना होती, म्हणजे दिल्लीच्या वरिष्ठ पातळी भाजपच्या नेत्यांना होती अशी माहिती. एक आपल्याला सांगतो, हे दोनही पक्ष फोडले कोणी? भारतीय जनता पक्षाने. या दोनही पक्षाचे विभाजन त्यांच्यामुळेच झालं. आणि हे सर्व करणारे जर दिल्लीच्या इशाऱ्यावर होत असेल तर त्यांना फोडण्याचा अधिकार जसा आहे तसा विलिनीकरणाचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला असेल. म्हणून त्या पद्धतीनं हे स्टेटमेंट केले जातात असं माझं मत आहे. तो जिस तरीके से संजय राउत ने राज्यसभा में जो बयान दिया है संदेह देता है. देखिए ये इन्होंने पार्लियामेंट में बात की है, ऑन रिकॉर्ड है. अगर कोई इस तरह की बात करते हैं, आरोप करते हैं या इसके बारे में बताते हैं तो ये इसको थोड़ा सा सीरियसली लेना चाहिए, गंभीरता से लेना चाहिए और इसका कॉग्निशन लेना चाहिए, यह हमारा कहना है. रहा सवाल इस आरोप के पीछे की चौकसी हो और सच्चाई जनता के सामने आए. अभी भी कोई महाराष्ट्र के लोगों को ये जो विमान का क्रैश हुआ ये अभी भी नहीं पट रहा है कि अजित दादा का मृत्यु इस हादसे में हुआ है. तो सच्चाई सामने आने के लिए इसकी उच्च स्तरीय जांच हो और विशेष रूप से संजय जी राउत साहब ने जो कहा है ऑन फ्लोर वो कई बाहर ऐसा बात नहीं किया है. उन्होंने तो फ्लोर पे बात किया है, पार्लियामेंट के अंदर में बात किया है. तो इसको सीरियसली लेकर इसकी जांच हो, इसके पीछे का पूरा राज ओपन होना चाहिए ऐसा हमें लगता है. अमेरिका ने भारत पर जो टैरिफ लगाया था उसे घटाकर 18% कर दिया गया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने एक्स पर पोस्ट करते हुए कहा ट्रंप हमारे अच्छे मित्र हैं और 140 करोड़ भारतवासियों की ओर से मैं उनका धन्यवाद करता हूं. उन्होंने टैरिफ 18% नहीं, मुझे लगता है कि ये तो ठीक किया है. अमेरिका ने टैरिफ कम किया है, इम्प्लीमेंट कब होता है वो देखेंगे. पर वो ट्रंप को लोग सर्किट मानते हैं. अमेरिका के प्रेसिडेंट को लोग सर्किट मानते हैं हमारे हिंदुस्तानी भाषा में. तो सर्किट कब गिड़गिड़ जैसा रंग बदलेगा इसका कोई भरोसा नहीं. इसके पहले भी प्राइम मिनिस्टर के दोस्त वो रहे थे, बीच में दुश्मनी हुई, फिर से अगर दोस्ती होती है तो देश के लिए दीर्घकाल चले, लंबे दूर तक चले और हिंदुस्तान को फायदा हो. ये सब हिंदुस्तान की जनता की इच्छा रहेगी. पर ये टिकना चाहिए, टिकाना चाहिए. आजकल तो मैंने कहा कल भी हमारी कोई नेबर कंट्रीज हमारे साथ नहीं है तो दूर दूर तक जो अमेरिका दिखते वो तो भी कम से कम हमारे साथ बनी रहे.